जर उपोषणाला बसले असतील तर SP साहेबांना माझी विनंती राहणार आहे की ही बाब आमच्यासाठी लज्जास्पद आहे। त्या माऊलीला उपोषणाला बसायची पाळी यायला नाही पाहिजे। 16वा महिना लागला आता तिचा त्या माऊलीचा पती जाऊन। महादेव मुंडेचे मारेकरी सापडलेच पाहिजेत आणि ज्या दिवशी तपास DYSP कडे दिलाय त्या दिवसापासून 12 ते 15 लोक परळीमधले गायब आहेत। जे गायब आहेत ते SPंनी आणि LCB आणि तिथले DYSP यांनी उचलून आणावेत आणि जेलमध्ये घालावे। 100% आकाचा संबंध आहे। त्यांनी महादेव मुंडेंना मारले, त्यांनी मारले आकाच्या मुलाच्या बॉडीगार्ड। मग आता ते बॉडीगार्ड कुठे गेले अचानक? आकाच्या मुलाच्या भोवती ते नाही आहेत पाहिजेत। मी 100% महादेव मुंडेंच्या सौभाग्यवती मी 100% त्या माऊली बरोबर आहे। आता बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। हे जे 15-16 नावं सांगताय ते नावांची तुम्ही त्यांना लिस्ट दिली का आणि काय चर्चा झाली एकंदरीत? हे बघा, या नावांची SPला मी यादी दिलेली आहे, डिटेल पत्र दिलेले आहे। महादेव मुंडेंच्या बाबतीमध्ये काय झालेले आहेत, कोणाकोणाचे मोबाईल डिटेक्ट केले पाहिजेत, कोणाकोणाचे जे आहे CDR चेक केले पाहिजेत, याचं डिटेल पत्र मी SP आमचे जे जिल्ह्याचे नवनीत जी आहेत त्यांना दिलेलं। त्यांनी लवकरात लवकर आरोपी पकडावे अशा प्रकारची